आता अत्यंत शांतपणे तुम्ही तप सेवा सुमिरन किंवा न्यू डाएट सिस्टम किंवा आनंदी यांचं ॲडव्हान्स डाएट सिस्टम किंवा रसाहार हे सर्व जे प्रकार आहेत ते एकच आहेत आणि त्याची मूळ कथा मी तुम्हाला सांगत आहो. मूळ कथा अशी आहे की तप सेवा सुमिरन ही त्रिसूत्री साधना आहे आणि प्रभू रामचंद्र यांनी ती अयोध्यावासियांना 14 वर्ष करावी म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त व्हाल अशा रीतीने त्यांनी ती सांगितलेली आहे. तर हा कालखंड जवळपास 6500 वर्षापूर्वीचा. त्यानंतर त्यांनी एका ठिकाणी लक्ष्मणाला म्हटलेलं आहे की माथ्यावर सूर्य येईपर्यंत तू काहीच घेऊ नको, पाणीसुद्धा घेऊ नको, आणि माथ्यावर सूर्य आला की 10-12 हिरवे पत्ते आणि काही फळं याचं प्राशन कर, अशा रीतीनं तू उदरनिर्वाह कर. तर असे त्याच्यामध्ये ते पुरावे आहेत. तर 6500 वर्षानंतर 2000 वर्षांनी म्हणजे ॲप्रॉक्सिमेटली 4500 वर्षापूर्वी शंकरजी यांनी सतीमा जी आहे तिला ही विद्या शिकवली. परंतु शिकवत असतानाच आपल्याला माहीत आहे की तिचे वडील जे आहेत दक्ष त्यांच्या यज्ञामध्ये उडी मारली आणि तिची ती विद्या अपूर्ण राहून गेली. मग शंकरजींनी जेव्हा ही सतीमा पुढचा जन्म तिने पार्वती माचा घेतला तर पार्वती मा हिला ही नीलकंठ पर्वतावर ही विद्या सांगितली आणि या विद्येनं तृप्त होऊन तिनं खूप वर्ष ती तपश्चर्या केली आणि तिने शंकरजींना विनंती केली की ही खूप चांगली विद्या आहे आणि मानवजातीला ही त्याच्या कल्याणासाठी द्या. त्यानंतर लिपी नसल्यामुळे ते बरेचसे लोक आहेत, ते आता मला माहीत नाही, पण त्याची मांडणी मेरठला केलेली आहे, भृषंडीन काही याज्ञवल्क वगैरे वगैरे. परंतु 1574 ती रामचरित्रमानस या ग्रंथात गोस्वामी तुलसीदास यांच्याकडून ती लिपिबद्ध झाली. मात्र ते 1200 श्लोकांचा तो जवळपास ग्रंथ आहे आणि गुगलवर मी वाचलं की शेवटच्या श्लोकात ते गोस्वामी तुलसीदास म्हणतात की जनता जनार्दन हो, हे मी लिहिलं असा गैरसमज करू नका, हे सर्व प्रभू शंकरजींनी माझ्या हातून करून घेतलं, खरे रचयिता शंकरजी आहेत. तर ही विद्या 1924 पर्यंत गुप्त होती, कोणालाच माहीत नव्हती. 1924 साली एक 24 वर्ष वयाचा ब्राह्मण मुलगा बद्रीनारायण त्रिपाठी, ज्याचा फोटो या कॅलेंडरमध्ये आहे, तो दाखवून मी तुम्हाला नंतर. तर हा प्रयागराज म्हणजे गंगा किनारी योगासनं करायचा, अतिशय धष्टपुष्ट होता आणि अतिशय नास्तिक, बिलकुलच देवावर विश्वास ठेवत नव्हता. तर असा तो योगासनं करत असताना एक दिवस त्याचे गुरुजी बोलले की बद्री, तुझी योगासन करता करता आतमधली एक रक्ताची नस फाटलेली आहे आणि रक्त झिरपून झिरपून तू 8 दिवसात मरण पावशील. तुला ठीक आहे गुरुजी, मरण आलं तर मला काही दुःख नाही, परंतु मी काही देवाला शरण जाणार नाही, देवाला काही दयेची भीक मागणार नाही. तर अशा रीतीनं तो महिना झाला की मिळालाच नाही. मग त्याला वाटलं अरे काहीतरी चमत्कार असला पाहिजे, या ब्रह्मांडात ईश्वरने ते काहीतरी शक्ती आहे. आणि मग त्यांनी वचन दिलं होतं की जर मी जिवंत राहिलो तर उरलेलं आयुष्य मी जनसेवेसाठी देणार. मग आता काय करावं? तर त्यांना त्या गंगा किनारीचे गुरुजी भेटले आणि त्यांनी 6 महिने त्यांना हे गोस्वामी तुलसीदास रचित रामचरित्र मानस हा ग्रंथ शिकवला. आणि 6 महिने झाल्यावर कदाचित शेवटच्या दिवशी त्यांच्या अंगावर काही पाणी शिंपडलं असेल, काही हात ठेवला असेल, काही दीक्षा दिली असेल, काही मंत्र कानात फुंकला असेल. तर 6 महिने ती विद्या त्यांना दिल्यावर जेव्हा दुसऱ्या दिवशी हा बद्रीनारायण गंगा किनारी आला तर ते गुरुजी गायब. मग ज्याला त्याला हा विचारायचा का हो हे गुरुजी कुठे आहेत, गुरुजी कुठे आहेत? तर लोक म्हणत नाही, गुरुजी नव्हतेच तुझ्यासोबत. तू हो कमालच आहे, 6 महिने त्यांनी मला शिकवलं आणि तुम्ही म्हणता की मी एकटाच होतो. म्हणे आम्हाला काय करायचं, पण आम्ही तुझ्यासोबत कोणालाच पाहिलं नाही.
आणि मग त्याला ते पटलं की ते शंकरजी होते. कारण बघा, पार्वती मा यांनी शंकरजीला विनंती केली होती. तर अशा रीतीनं आता तुमच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे येतं. तुमच्या अंतरात्म्यावर छान व्यवस्थित रेकॉर्डिंग करा की हा जो बद्रीनारायण त्रिपाठी आहे यांनी रामचरित्रमानसमधले फक्त 5 धार्मिक सिद्धांत घेतले आणि त्याच्यावर 2026 म्हणजे 101 वर्ष झाले त्या धार्मिक सिद्धांतांवर वैज्ञानिक संशोधन सुरू आहे, सायंटिफिक रिसर्च. जसं आताच तुम्ही ऐकलं की ही जी हेमांगी सोलंकी आहे तिचे तुम्हाला 4ही रूपं मी दाखवलेत आणि आता तिनं कुठल्याच गोळ्या घेतल्या नाही, काही केलं नाही आणि तिचं जे सौंदर्य वाढलं, शरीर हे झालं, हा तुमच्यासमोर पुरावा आहे. मग याच्यात तुम्ही मेडिकल आणि डॉक्टरी शास्त्राने किती शोध घ्या, तो शोध घेणं अतिशय कठीण आहे. तर आज 101 वर्ष झाले त्याच्यावर संशोधन सुरू आहे. तर हे 5 सिद्धांत कुठले आहेत तर ते आपल्याला बिलकुलच मनाला खरे वाटत नाहीत, पण सखोल चिंतन केलं तर ते खरे वाटतात. मग हे 5 सिद्धांत कुठले आहेत तर पहिला आहे की भोजन में शक्ती नाही. आता तुमच्या डोक्याला जास्त हे होणे त्रास म्हणून मी थोडक्यात सांगतो की आपले पंतप्रधान साहेब 15-15 दिवस पाण्यावरच असतात. हे त्यांचं सुंदर उदाहरण. किंवा तुमच्या अवतीभोवती नवरात्र दिवसामध्ये कित्येक लोक फक्त 1 नारळ पाणी पिऊन, कित्येक लोक 2 ग्लास शरबत घेऊन उपवास करतात. तर हा झाला तो उपवास. किंवा मुस्लिम लोकांमध्ये रोजे, ख्रिश्चन लोकांमध्ये चॅरिटी उपवास, बुद्ध लोकांमध्ये बुद्ध वर्षावास, शीख लोकांमध्ये 10 दिवसाचे शीख बंद उपवास. म्हणजे विद्या कुठल्या देवाची नाही किंवा कुठल्या धर्माची नाही, हा पॉईंट लक्षात घ्या. दुसरा सिद्धांत म्हणजे औषधी में स्वास्थ्य नाही. कारण औषधीत स्वास्थ्य असतं तर आयुष्यावर BP, डायबिटीस, थायरॉईडच्या गोळ्या घ्याव्याच लागल्या नसते. ते फक्त 8 आणि 10 तास काम करतं. आणि याच्याही पुढे जेव्हा आपण अभ्यास करतो तर ह्या गोळ्या काय करतात, फक्त तुम्हाला ते तुमचा आजार लपवतात. आणि म्हणूनच जेव्हा 1-2 वर्ष झाले की तुमची समजा 100 पॉवरची गोळी तुम्हाला 200 पॉवरची घ्यावं लागते किंवा 500 पॉवरची गोळी 1000. म्हणजे बुद्धिवान लोक सांगतात की औषध फक्त रिपोर्ट दुरुस्त करतं, शरीर दुरुस्त करत नाही. तर दुसरा सिद्धांत आहे दवा में स्वास्थ्य नहीं. तिसरा आहे की पैसों में सुख नहीं. आपण फक्त सुखाच्या वस्तू घेऊ शकतो. आणि असं जर असतं तर सर्व करोडपती ढाराढूर झोपले असते आणि गरीब लोक बिचारे पैसे नसल्यामुळे रात्रभर फिरले असते, आम्हाला झोप द्या हो, आम्हाला झोप येत नाही, आम्हाला झोप येत नाही. उलट परिस्थिती उलट आहे की फाटक्या तुटक्या झोपडीत लोक ढाराढूर झोपतात आणि श्रीमंतांना झोप येत नाही. चौथा सिद्धांत आहे की किताबों में माहिती है, ज्ञान नहीं. आणि आता याचं सोपं उदाहरण सांगायचं झालं तर राष्ट्रपती मॅडम पहिल्या वर्षी संविधानच्या वेळेस सर्व पोलीस अधिकारी बोलले, मॅडम आपल्याला जेल संख्या वाढवायची, खूप कैदी झाले, खूप कैदी झाले. कारण त्यांना पुस्तकी ज्ञान. पण मॅडमला काय, मॅडमला अंतरात्म्याचं ज्ञान. तर मॅडम म्हणतं की थोडा अंतरात्म्या शोधा. माझ्या आदिवासी समाजामध्येच फक्त 50 रुपये नाहीत पोलिसांचे भरायला, म्हणून ते लोक आज 25-25 वर्ष जेलमध्ये आहेत. तर तुम्ही थोडीशी माणुसकी जर दाखवली तर सर्व जेल रिकामे होतील. कारण तिला ज्ञान आहे. लक्षात आलं का? आणि 5वा सिद्धांत आहे की तुम्ही, मी, सारेजण आपल्या 7 पिढ्यांसाठी इस्टेट गोळा करून ठेवायची धडपड करतो. मात्र 5वा सिद्धांत आहे की रक्त नाते संबंध में कर्तव्य है, प्रेम नहीं. म्हणजे आपले मुलं बाळ आहेत, पत्नी आहेत, नातेवाईक गणगोत आहे, करायलाच पाहिजेत, कर्तव्य करायलाच पाहिजे. परंतु अनैतिक मार्गाने चोऱ्या करून किंवा अधर्म करून त्यांना सुख देऊ दे आणि समाजाला त्रास देऊ नये, असं होऊ नये, ही त्याच्या मागची पार्श्वभूमी असेल. तर असे हे जे 5 धार्मिक सिद्धांत आहेत, आज 1924 पासून संशोधन सुरू आहे
आणि या बद्रीनारायण त्रिपाठीचा निर्वाण 1944ला झालं. पण 1928-29 दरम्यान त्यांना त्यांचे एक वर्गमित्र होते हृदयनाथ योगीजी, जे मुख्याध्यापक होते, त्यांचे फोटो इथं आहे. ते त्यांच्या सोबतीला जॉईन झालेत आणि या मिशनचा त्यांनीही खूप अभ्यास केला. 1955 दरम्यान उत्तर प्रदेशचे डेप्युटी कलेक्टर अखिलेशजी महाराज या विचारधारात जेव्हा त्यांनी अभ्यास केला तर ते मंत्रमुग्ध झाले. आणि हे जे गोपाल शास्त्री किंवा त्यांची पत्नी श्यामा दिदी किंवा हे जे हृदयनाथ योगीजी, हे जे असे समजा कुटुंबीय होते, तर त्या काळात हे अखिलेशजी महाराज 5 स्टार हॉटेलमधलं रिझर्व केलेलं रूम सोडून यांच्या 2 रूमच्या गर्दीत दाटीवाटीनं राहत इकडं लखनौला आले किंवा कुठं त्यांच्या घरी, मात्र हॉटेलमध्ये राहत नसत. आणि पुढे ते जे अखिलेशजी महाराज आहेत त्यांनी 1991 साली 10 वर्ष नोकरी बाकी असताना व्हॉलेंटरी घेतली आणि या विद्येसाठी पूर्ण वाहून घेतलं. तर अशा रीतीनं आपण अखिलेशजी महाराजपर्यंत आलो की ते ऑडिटचे ऑफिसर होते. ते 5 स्टार हॉटेल टाळत आणि या संत महात्म्यांच्या संगतीत राहत. तर खरी जो या विद्येला जो प्रकाश मिळाला तो 1966 साली. आणि गोष्ट अशी घडली की हृदयनाथ योगीजी, अखिलेशजी महाराज आणि राज्यपाल उत्तर प्रदेश लखनौचे नाथ बंधुदास हे एकत्र चर्चा आणि गप्पा गोष्टी करत बसले. आणि जे राज्यपाल होते ते अत्यंत अभ्यासू आणि जिज्ञासू होते. ते बोलले, नाही नाही, मी बिलकुल विश्वास नाही ठेवत की असं काही या विद्येनं लोक चांगले होतात म्हणून. आणि मग तिथं काय गमती जमती शर्यत लागली असेल, काही ठरलं असेल. आणि जवळपास 40 पेशंट स्वतः राजभवनवर आणल्या गेले, त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्या गेलं. आणि हे 40 पेशंट असे होते की ज्यांना उपवास स्वच्छेनं करायची इच्छा होती, म्हणजे जबरदस्ती नाही. तर त्याच्यातल्या समजा 20-25 लोकांनी 2 वेळ 1 ग्लास लिंबू, शहद आणि पाणी घेतलं. आणि काही लोक असे होते की फक्त पाणी आणि काही लिंबू घेतलं असेल, शहदसुद्धा घेतलं नाही. तर जेव्हा 10 दिवस किंवा 9 दिवस त्यांचे ते उपवास होते, तर देव पाहायला आलो आणि देव होऊन गेलो. त्यांच्यावर नजर ठेवायला कोण? तर उत्तर प्रदेशच्या मेडिकल कॉलेजचे, लखनौच्या मेडिकल कॉलेजचे डॉक्टर SSL श्रीवास्तव, ज्यांनी पुढे आयुष्य वाहून घेतल्या विद्येसाठी आणि 30 पुस्तकांचं विचारधन लिहिलं, जे आजही तुमच्या आमच्यासाठी पुस्तकाद्वारे अव्हेलेबल आहे. मेरठ या गोपाल शास्त्रीच्या संस्थेतून ते नियमितपणे प्रसिद्ध होतं. त्याची पुस्तकं आहेत, पेन ड्राईव्ह वगैरे आहेत. तर ह्या राज्यपाल साहेबांना 9 दिवसानंतर असं आढळलं, कारण रोज त्या पेशंटची निरीक्षणं घेत, BP हे ते, शुगर, त्याचं काय काय, क्रिएटिनिन, बिटाटिनिन. आणि 9 दिवसाच्या अभ्यासावरून असं दिसलं की त्यांचं वजन अर्धा किलो ते 2 किलो कमी झालं. पण त्यांच्या प्रकृती सुधारल्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढली. आणि मग राज्यपाल महोदयांना इतका आनंद वाटला की त्यांनी पत्ररूपात आपल्यासाठी एक धन ठेवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये म्हटलं की भारतीय लोकांनो, या भारतीय विद्येची कदर करा. निव्वळ बाहेरच्या विद्या आहेत त्याच्याकडे हुरळून जाऊ नका. ह्या विद्या महान आहेत आणि ह्या गरिबांचं कल्याण करू शकतात. मात्र त्यावेळेस दुर्दैवाने अशी यूट्यूब नव्हते की काही त्यांच्या गोष्टी देशभर पसरतील असं काही वातावरण नव्हतं. आणि त्या गोष्टी काही अद्यापही पोहोचल्या नाहीत. नंतर काय झालं की 1993 साली, आताच मी जेव्हा तुम्हाला दुपारी सांगितलं की राज्यपाल आचार्य देवव्रत यांना ज्या जगदीश महाराजांनी नेचरोपॅथीने चांगलं केलं, त्यांच्या संस्थेने 5 एकर जमीन तप सेवा सुमिरनला मेरठलाच दिली. आणि तिथं त्यांनी आता काय करावं. तर त्यावेळेस अखिलेशजी महाराज परदेशात जाऊन हे विद्या वाटत. तर मग त्यांनी NGO स्थापन करताना तिचं नाव ठेवलं इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम, म्हणजे जागतिक स्तरावर धार्मिक सिद्धांतावर वैज्ञानिक प्रयोग. तर अशी 1993ला संस्था स्थापन झाली. आणि मग तेव्हापासून
त्यांचे म्हणजे त्यावेळेस की असं सिस्टमॅटिक 7 दिवस वर्ग वगैरे नव्हता, परंतु आपल्या मुंबईला, अकोला, नागपूर अशा ठिकाणी हे हृदयनाथ योगीजी, अखिलेशजी महाराज यायचे. भलेही 10-15 लोक असतील, त्यांच्यासोबत चर्चा, गप्पा गोष्टी हे व्हायच्या आणि हे विद्यार्थ्यांना माहीत करून द्यायचे. तर असं हे अथक प्रयत्न चालू होते आणि त्याचे अनेक पुरावे माझ्याकडे आहेत. त्याच्यातला एक छोटासा पुरावा सांगतो की अकोल्याचे एक ज्युनियर इंजिनियर बोलले की 1994-95 साली जेव्हा अखिलेशजी महाराज आहेत, तर आजचे जे गोपाळ शास्त्री आहेत ते त्यांचे असिस्टंट होते त्यांच्या मागं. तर मी म्हणे स्टेशनवर जायचं, त्यांची राहण्याची सोय हे ते करायचं. आणि हां ये ग ये. शांतपणे ऐका की 1993 साली जेव्हा जगदीश महाराजांनी 5 एकर जमीन दिली, तर आता काय करायचं, तर मग सहकारी संस्था बनवायची. तर मग नाव काय, तर IASS, इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ सायंटिफिक स्पिरिच्युअलिझम, म्हणजे धार्मिक सिद्धांतांवर वैज्ञानिक संशोधन, अशा प्रकारे त्यांनी संस्थेचं नाव ठेवलं. आणि 1994 पासून हे वर्ग सुरू झाले. आणि तुम्हाला मी म्हटलंच की अकोल्याला 1995-96 साली अखिलेशजी महाराज, हृदयनाथ योगीजी यांच्यासोबत गोपाळ शास्त्री आहेत, तर ते एक सोबत सहाय्यक म्हणून, ते खूप त्यावेळेस लहान होते. आणि तो एक कार्यकारी अभियंता सांगतात, ज्यांचं शूटिंग मी तुम्हाला पाठवीन, की मी म्हणे त्यांचा भक्त होतो. त्यांना स्टेशनवर रिसीव करायला जाणं, त्यांची कोणाच्या घरी राहायची सोय करणं, 10-15 लोकांसोबत चर्चा आयोजित करणं, असे कामं मी करायचा. आणि खूप म्हणे मी आज्ञाधारक होतो. तर मी एकदा अखिलेशजी महाराजला म्हटलं की मला खूप ॲसिडिटी आहे. तर ते म्हणत की तू 3 दिवस उपवास कर, आणि मी सांगितल्या तशाच रीतीने सोडायचा, तो सोडायचा नाही. 3 दिवस की 9 दिवस मला काही आठवत नाही, परंतु ते कार्यकारी अभियंता गंमत सांगतात की त्यांनी ते उपवास 1 महिना केलेत. म्हणजे कसे, तर ते बोलले की मी अखिलेशजी महाराजने सांगितल्याप्रमाणे दुपारी आणि रात्री लिंबू सहज पाणी घ्यायचा. समजा 9 दिवस असतील असं गृहीत धरूया. आणि माझं म्हणे ऑफिसचं ते 9 दिवस पूर्ण व्हायच्या आधीच माझी अचानक म्हणे त्या इलेक्शन ड्युटीसाठी बदली झाली. तिथं मी 10 दिवस होतो. त्याच्यामुळे त्यावेळेस आता अखिलेशजी महाराज त्यांना उपवास कसे सोडायचे हे विचारणं झालंच नाही. त्या इलेक्शन ड्युटीत मी असताना 7-8 दिवस गेले आणि अचानक म्हणे मला पुण्याच्या ऑफिसला बोलावलं की तो जो ऑडिटचा हे प्यारा आहे तो डिलीट करण्यासाठी तू येईन पुण्याला थांब. तर मी म्हणे ते सकाळ संध्याकाळ बरोबर 30 दिवस ते उपवास माझ्याकडून झाले. पण कौतुक म्हणजे 30 दिवसात मला थकवा आला नाही, कंटाळा आला नाही, उलट म्हणे माझा कामातला जोश वाढला. तर अशी ती आख्यायिका आहे. याच काळात हे जे आहेत BV चव्हाण साहेब, तर हे तिथे जॉईन झालेत आणि हे वयाच्या 56व्या वर्षी आत्महत्या करणार होते. यांना अनेक व्याधी आणि अनेक हे होते, पण त्यांची पावलं त्या विद्येकडे वळलीत. आणि गोपाळ शास्त्री हा फार मोठा देवमाणूस. त्यांनी जोधपूरला ही आठवण सांगितली कि भाई BV चौहान तो बहुत बड़ा आदमी बन गया, वो तो जग में उसने 5000 शिविर लिए हैं, लेकिन बोले BV चौहान और मैं एक जगह हम शिविर में थे और सवेरे 12 बजे जोर जोर से बातें करने लगा, तो मैं जूते से इसके पाँव को दबाने लगा, तो इसने सुना ही नहीं. फिर हम सुदाम मुखेकर साहब के घर को खाना खाने बैठे, तो तब भी ये BV चौहान की बातें चलने लगी, तो मैंने उनके मांडी पर हाथ रखा. तो BV चौहान बोलते, अरे तुमने सवेरे भी मुझे कोई कहना चाहा, मैं सुना ही नहीं. तो गोपाल शास्त्री बोले, भले आदमी, अरे BP जाएगा, डायबिटीज़ जाएगा, कैंसर जाएगा, लेकिन कब जाएगा, जब वो सामने वाला व्यक्ति करेगा तब ना. अब वो कुछ करेगा ही नहीं तो ऑटोमेटिक थोड़ी जाएगा और बाद में वो तेरे को बदनाम करेगा. तर असे हे BV चव्हाण साहेब 56व्या वर्षी अनेक व्याधींनी त्रस्त होते. आणि मग त्यांनी त्याच्यात संशोधन केलं. आणि संशोधन काय केलं, तर आज त्यांचं वय 77 वर्ष आहे. त्यांनी वयाच्या 56व्या वर्षानंतर आजपर्यंत शिजवलेलं अन्न खाल्लेलं नाही.
सकाळी 11 वाजेपर्यंत उपवास, ज्यूस, दुपारी कच्चं खाणं, रात्री कच्चं खाणं, कारले ज्यूस. म्हणजे हा जो तप सेवा शिबिरमध्ये गोपाल शास्त्रीचा जो पहिला विचार आहे, कारण लोकांना एकदम सहन होणार नाही कि भाई दिन भर प्रकृति का दिया हुआ खाओ और रात को बीवी का दिया हुआ खाओ. अशा रीतीनं तप सेवा शिबिरांनी मेरठ या केंद्राने शिजवलेल्या अन्नाची एक वेळचं हे केलेलं आहे. कारण नाही तर लोकांना ते खूप भारी जाईल, लोक येणारच नाहीत. मग तर त्या अशा रीतीनं हा प्रवास सुरू असताना जसं आपण पाहिलं की 1966 आपले हे जे आहेत नाथ बंधुदास यांनी या विद्येची कदर केली. तर अशीच कदर 19 मार्च 2013 मध्य प्रदेशचं जे विधान भवन आहे तिथं राज्यपाल राम नरेश यादव होते आणि बहुधा आजचे जे ग्रामविकास मंत्री आहेत शिवराज चौहान हे त्यावेळेस मुख्यमंत्री होते. तर त्यांनी राम नरेश यादव यांनी तिथले जे सर्व आमदार लोक आहेत त्या सर्व आमदार मंडळींना ही विद्या चांगल्या रीतीने शिकवली आणि त्या आमदार लोकांचं मी तुम्हाला ते रेकॉर्डिंग पाठवीन. त्यांचे प्रेसला जे इंटरव्ह्यू आहेत की 16 तास उपवास करा, सौंदर्यासाठी प्रसाधन आवश्यक नाही, तप सेवा शिबिरानं सौंदर्य वाढते, नंतर एनिमा घ्या, कच्चं खा, नॅचरल खा, म्हणजे कौतुक वाटतं. परंतु दुर्दैवाने त्या मध्य प्रदेश सरकारने ही विद्या पुढे संसदमध्ये नेली नाही किंवा त्यांच्याकडीचा फार असा काही प्रोपोगंडा केला नाही. आणि कौतुक म्हणजे त्या लोकांना शिकवायला हे BV चव्हाण होते. तर अशा रीतीनं ही विद्या मध्य प्रदेशच्या सर्व लोकांना माहीत आहे. पुढे 2016 नंतर या विद्येला खऱ्या रीतीनं उजाळा मिळाला. तसं आपण जेव्हा कुठलाही अभ्यास करतो, कालूभाई सावले तुमच्या नाशिकचेच आहेत, म्हणजे आहेत ते सुरतचे, पण त्यांची 2 मुलं नाशिकला राहतात आणि तिथं ते या BV चव्हाण साहेबांच्याच अध्यक्षतेखाली फेब्रुवारी मार्चमध्ये आणि अन्य असं 2 वेळ ते हे शिबिराचं 4 दिवसाचं आयोजन करत असतात. तर कालूभाई सावलिया जे आहेत त्यांचं वय आज 80 आहे. ते गुजरात सुरतचे आणि ब्लड प्रेशर आणि शुगरमुळे ते 1997-98 आत्महत्या करणार होते. बिलकुल त्याच्यामुळे त्रस्त झाले होते आणि मग त्यांना रस्त्यावर एक पुस्तक सापडलं की कच्चा खावर सेहत बनाओ. आणि जेव्हा त्यांची प्रकृती चांगली झाली तेव्हा ते एकदम खुश झाले आणि ते खुशीत वेडे झाले आणि मग त्यांनी 5000 पॉम्पलेट छापले आणि गल्लोगल्ली वाटायला लागले. त्या रीतीनं 2013 आपण कालूभाई सावलियाबद्दल बोलत होतो. तर कालूभाई सावलिया जे आहेत ते या विद्येनं आज 80 वर्षाचे चांगले जगत आहेत आणि त्यांनी त्यांचे नाते आफ्रिकेत वगैरे आहेत. तर आफ्रिकेत गेल्यावर निग्रो लोकांना सुद्धा दुभाषामार्फत ही विद्या सांगण्याचा प्रयत्न करतात. कारण आपण कुठेही गेलो तो वेळ वाया जाऊ नये, 4 लोकांचं जीवन सुखी व्हावं ही भावना प्रत्येकालाच अस्वस्थ करते आणि त्याच्यामधून ही समाजसेवा होत राहते. तर अशा रीतीनं कालूभाई सावलेचं, BV चव्हाणांचं हे काम सुरूच आहे. इतरही काही लोकांचे कामं सुरूच आहेत की आपल्या जया दिलीप काळे मॅडम ह्या शेगावच्या 16 वर्ष त्या मांडी मारून बसू शकत नव्हत्या आणि त्या प्रांजळपणे सांगतात की बायका दागिने घालतात, मला मानेला कुत्र्यासारखा पट्टा, कमरेला पट्टा, छातीला पट्टा, एवढी माझी पाठ तुटलेली आणि प्लस माकड हाड तुटलं म्हणून तिथं मला यूट्यूबवर बसावं लागेल. आणि त्यांना लघवीघराचा भयंकर जडजडचा त्रास, म्हणजे एवढा की पहिले 3 महिने 400 पॉवरच्या गोळ्या घे, मग चेकअप कर, मग 500 पॉवरच्या गोळ्या, मग 600 पॉवरच्या गोळ्या, म्हणजे अंतच नाही त्या दुःखाला. आणि 2015 दरम्यान तर त्या म्हणतात मी रात्रभर रडत बसायची लहान मुलासारखी. आणि संचेती बोलली होती की बेटा तुझ्या दोन्ही वाट्या बदल, नाही तर तू व्हीलचेअर पेशंट होणार. तर त्यांचं काही पूर्वजन्मीचं पुण्य असेल, ही विद्या त्यांच्या नशिबात आली आणि 3 दिवसाचे उपवास शिबिर होते शेगावला. त्यांना अर्ध डोकेदुखी मरणप्राय. त्या सांगतात
की 3 दिवसाच्या ह्याच्यात पहिला दिवस गेला, माझं डोकं ठणाठण दुखायचं. दुसऱ्या दिवशी गेले मी आणि दुपारी लिंबू 1 ग्लास आणि रात्री 1 ग्लास लिंबू पाणी. म्हणजे बघा, त्या श्रद्धावान आणि निष्ठावान माझ्यासारखा जर घरी आला असता तर मस्त उसळ बिसळ करून खाल्ली असती. पण त्या श्रद्धावान आणि निष्ठावान भयंकर एक आदर्श विद्यार्थिनी, तर त्या सांगतात की दुसऱ्या दिवशी 4 वाजता असं वाटतं की आता हे डोकं हातोडानं फोडावं. पण 5 वाजता जे माझी डोकेदुखी बसली ती पुन्हा आयुष्यात आली नाही. आणि अशा रीतीनं त्या सांगतात की 1 वर्षात जेव्हा मी हे तप सेवासून विद्या करून ते आचरणात आणली, तर आता माझ्या पायाच्या वाट्या कुठं गेल्या. आता मी 6-7 तास मांडणी मारून बसते. माझ्या पाठीचं दुखणं कुठं गेलं, ते मायग्रेन कुठं गेलं, माझं युरिनल ट्रॅक इन्फेक्शन कुठं गेलं. तर अशी ही महान आणि अमृत विद्या आहे. तर त्या आता स्वतः त्यांनी 2 लाख रुपये महिन्याची नोकरी सोडली, नवऱ्याने 2 लाख रुपये महिन्याची नोकरी सोडली. त्या प्रिन्सिपल होत्या, ते कार्यकारी अभियंता होते आणि समाजासाठी हे आयुष्य त्यांनी अर्पण केलं. तुम्ही जर तुमच्या शाळेमध्ये एक 2 दिवसाचं 3 दिवसाचं शिबिर आयोजन केलं तुमच्या गावातल्या 100-200 लोकांचं, तर त्या फुकट येऊन शिकवतात. आणि त्यांचे मिस्टर जे आहेत ते कॅटरिंगची सेवा करतात. म्हणजे ते स्वतः मार्गदर्शन करतात, ज्यूस कसा करावा, प्लेट कशा कराव्या, हे कसं करावं, आणि ते जबाबदारी खूप चांगल्या रीतीने पार पडतात. म्हणजे सेवाभावी वृत्ती आपण त्यांच्यापासून शिकतो. यानंतर पुण्याला ज्योती माहूरकर आहेत, ज्या हे वर्ग चालवतात जुलैमध्ये 9 दिवसाचं शिबिर. तर त्यांच्याबद्दल तर श्यामा दीदी म्हणतात की हमको लगा था की ये तो नहीं बचेगी, कारण 85 किलोचं वजन 35 किलो झालेलं. आणि त्या मोठ्या बहिणीकडे मरणासाठी खामगावला पाठवल्या होत्या. तिथं त्यांना एका लता थानवी मॅडम नावाच्या शेजारच्या स्त्रीने 15 दिवस हिरवा ज्यूस पाठवला. आणि ह्या खाटेवरच्या 15 दिवसांनी स्वतःच वॉशरूमला गेल्या. आणि मोठी बहीण म्हणते, का गं तू आज वॉशरूमला कोणी नेलं? म्हणे मी एकटीच गेली. म्हणे कशी काय? म्हणे काय माहीत, माझ्या अंगात शक्ती संचारल्यासारखं झालं. पुढे त्यांनी औरंगाबाद पुणेला ते विद्या शिकल्यात आणि आज स्वतः ते वर्ग चालवतात म्हणजे नफ्यासाठी नाही, भयंकर डोकेदुखी करून सामाजिक बांधिलकी आणि कर्तव्य म्हणून ते काम करतात. गोपाल शास्त्रीचे 7 दिवस शिकवायला येतात. तर जुलै महिन्यात तुम्ही भले 2 दिवस का होईना 7 दिवसाचं एक पूर्ण शिबिर करा आणि प्रत्येक शिबिरात 1-2 दिवस जात राहा. म्हणजे त्या तरंग लहरीमुळे तुम्हाला शक्ती मिळेल. तर अशा रीतीनं तुमच्या नाशिकलाच त्या फोटोत सुद्धा दाखवलं हेमांगी पाटील मॅडम, त्या म्हणतात माझं घर म्हणजे जणू मी स्वतःच फार्मासिस्ट आणि त्यामुळे मला सर्व गोळ्या औषधांची नावं माहीत. मुलगा, नवरा, मी सर्व गोळ्याच गोळ्या आणि त्याच्यातून काही सुटका नाही असं वाटायचं. परंतु ही विद्या आमच्या जीवनात आली आणि आमचा जन्म सफल झाला. आणि म्हणून सामाजिक बांधिलकी म्हणून त्या दरवर्षी 2 ते 3 शिबिरचं आयोजन करतात. आयोजन म्हणजे नफ्यासाठी नसतं हे, कारण 4-5 हजार रुपयात 7 दिवस 5-5 वेळा लोकांना कॅटरिंग सर्व्हिस देणं, हॉल बुक करणं म्हणजे वैताग. आणि मग लोकांनी काही 3,000-5,000 दिले तर स्वीट द्या, हे द्या, ते द्या, अशा रीतीनं सामाजिक बांधिलकी हे करतात. पुण्याची वनिता माने, तिनं तर 2 केमो घेतल्या, गर्भाशय काढलेला. आणि तिचे मामा बोलले, वनिता तुझे जिंदा रहना है कि मरना है? बोले नहीं मामा, मेरे बच्चे के लिए जिंदा रहना है. तो एक बार तू ये तप सेवा सुप्रण विद्या करके देख. तर ती म्हणते की मी 2 केमो घेतले, केमोच्या पूर्ण तयारीनिशी आले. माझी एक केअरटेकर सोबत आणली. आणि जेव्हा गोपाल शास्त्रीचं भाषण ऐकलं की मग गोळ्या म्हणजे जहरही खा रही थी, तर जहर खाना बंद. तर तिनं ते सर्व सोडून दिलं. आणि ती सांगते एका 7 दिवसात माझी प्रकृती सुधारायला सुरुवात झाली आणि 1 वर्षात कॅन्सरचा रिपोर्ट नील. अशाच रीतीनं तुम्हाला मी आपल्या यांची गोष्ट सांगितली, अनिल सूर्यवंशीची. त्याच औरंगाबादची जयश्री घोरपडे, हे सामान्य गृहिणी, 6 वर्षापूर्वी टाटा कॅन्सर बोललं की बाळा तुझ्या आईचं कॅन्सर घशाचा मर्यादेपलीकडे गेला, ऑपरेशन केलं तर काहीतरी जगतील, अन्यथा 3 आठवड्याच्या वर ह्या काही जगू शकत नाहीत.
आणि मग खर्चाचा हिशोब पाहिल्यावर त्या बोलल्या की बाळा मला सुखाने मरू दे, पण तू भिकारी नको हो. आणि घरी जेव्हा मरण्यासाठी आल्या तेव्हा कुठेतरी भाग्य असेल की शेजारी असं हे शिबिर होतं, त्या गेल्यात आणि आज 6 वर्ष झाले त्या ठणठणीत आहेत. आणि म्हणून या विद्येचा प्रचार आणि प्रसार खूप आवश्यक असतं. आणि त्याच्यावर एक गाणंसुद्धा आहे की ईश्वर आम्हाला खूप देतो, आमचंसुद्धा समाजाला द्यायचं कर्तव्य आहे. आणि मग झाडं, आकाश, सूर्य, हवा, पाणी याचा आपल्याला ते दृष्टांत देतात. तर अशा रीतीनं गुजरातला भिलवाडा येथं एक मुलगी आपल्या राजस्थानमधून माहेरी आली आणि तिला गर्भाशयाचा त्रास होता. तर 1 दिवसाचं शिबिर केलं, पण तिला ते विद्या काहीतरी लक्षात आली. पुढे दुर्दैवाने 1 महिन्याने तिचं गर्भाशय आणि ॲसिडिटी जीवघेणी वाढली आणि मग डॉक्टर म्हणत की लगेच 8 दिवसात ऑपरेशन करायचं, नाही तर हे काही जिवंत राहणार नाही. परंतु तिला या विद्येवर श्रद्धा आणि निष्ठा होती. ती नवऱ्याशी भांडणं करून घरी आली. नवरा खूप चिडला, पण तिने नाच सोडला नाही आणि 7 दिवस हे शिबिर करून तिला जेव्हा चांगली झाली तर तिनं सरळ गोपाल शास्त्रीशी तुमच्यासारख्या मार्फत एका वृद्ध जगदीश महाराजच्या मार्फत, जगदीश व्यास साहेबांच्या मार्फत गोपाल शास्त्रीशी संपर्क केला आणि काक्रोली राजसमंद जिल्ह्यात ती दिलेली आहे. तर तिथं त्यांनी हे शिबिर 3 वर्षापासून आयोजित करत आहेत. तर अशी ही जी सामाजिक बांधिलकी आहे, तर त्या पुष्पा तोतला मॅडम त्यांचं नाव आहे आणि त्या आजही त्यांचं भाषण तुम्हाला पाठवीन. तो मैंने मेरे आदमी को कहा, म्हणजे नवऱ्याला बोलली की मैं तो गाव में शिबिर लगा के रहूंगी. म्हणजे पहा, जिथं हे मोठमोठे अधिकारी कायदे, नियम आणि शास्त्र शिकवतात तिथं ही गृहिणी तिनं ते यशस्वी करून दाखवलं की नियमापेक्षा मानवता मोठी. तसंच आता आपण मुद्द्याकडे येऊ. दीनदयाल राठी आपल्या जोधपूरचे, मी त्यांच्या शिबिराला गेलो होतो. त्यांची मुलं जपान, अमेरिकेत आहेत आणि त्यांना BP, शुगरचा त्रास इतका वाढला आणि काहीतरी पुण्य असेल की त्यांना हे तप, सेवा, सुमिरन विद्या त्यांच्या नशिबात आली आणि आज 2 वर्ष झाले दीनदयाल राठी जे आहेत ते मथानिया जोधपूरजवळ या शिबिराचं आयोजन करतात. ते सांगतात कि मैं 4-4 ग्लास दाल और भाजी लेता हूँ, लेकिन बाजरे की रोटी सिर्फ आधी लेता हूँ. म्हणजे हे शिका त्यांच्यापासून की पोटभर तर खा, फक्त शुगरयुक्त, मैदायुक्त भाकर, चपाती हे टाळून. तर त्यांची ती अर्धी भाकर ही कथा लक्षात ठेवा आणि वरण, भाज्या हे भरपूर खात राहा. तर अशा रीतीनं तो मनुष्य माध्यमिक 7वा वर्ग शिकलेला आहे, पण राजस्थानचं एक गर्वाचं ते अभिमानाचं ते व्यक्तिमत्व आहे. तर अशाच रीतीनं वनपोरिया अहमदाबाद हे कुटुंबीय हे तप, सेवा, सुमिरन विद्या करतं आणि त्या बाईचा सिव्हर ॲक्सिडेंट झाला कारचा. उलटी सुलटी 10-12 ठिकाणी तुटली. तिला ICUमध्ये ठेवलं आणि ICUमधले डॉक्टर बोलले अभी 6 महिना तो खडी रहना पॉसिबल ही नाही. मग या घरच्या लोकांनी जे जे शक्य आहे, म्हणजे एनिमा, ग्रीन ज्यूस, कच्चं खाणं म्हणजे पेस्ट करून देणं. तो डॉक्टर बोला अरे ये क्या बोल रहा है, हमारे बगैर डाइट मत दो. तो बोले नहीं नहीं डॉक्टर साहब, हम तुमको फीस दे रहे हैं ना, हमारा पेशेंट मरने दो, हम जो हमको प्रॉपर लगता है वो देंगे. आणि जेव्हा ती 3 महिन्यात चालू लागली तेव्हा ते डॉक्टर चकित झाले आणि त्यांनी मान्य केलं की आम्ही ही थेरपी आमच्या विद्येमध्ये समाविष्ट करू. तर असे हे महान लोक आहेत. गुजरातचाच डीन आहे आपला हाटचंदानी, ते म्हणतात आणि इतका निर्भय माणूस म्हणतो मी 65 वर्षाचा झालो, मी एकही गोळी घेतली नाही, कारण माझ्या बायकोनी ही तप, सेवा, सिमरन विद्या आणली आणि आमचं घर निरोगी आहे. पण मी 10,000 MBBS मुलांचा डॉक्टर आहे, त्यांना जर समजलं की मी हे तप, सेवा, सिमरन करतो तर ते डोक्याला हात मारतील की मग आम्हाला MBBS का शिकवता. पण म्हणे इथं जे लोक आलेले तप, सेवा, सिमरनला हे फार भाग्यवान. आणि म्हणे लोकांनो, प्रत्येक गोळीचे भयानक साईड इफेक्ट आहेत, असं नका समजू. फक्त काही लोक सांगतात, काही थोडंसं सांगतात
बरेचसे साईड इफेक्ट लपून ठेवतात. आणि उन्हाळ्यात म्हणे जेवढा औषधचा खप होईल तेवढं डॉक्टरांना परदेशात पाठवणं, त्यांच्या मुलामुलांचे हौस फिटवणं, हे मेडिकल कंपन्यांचे कामं असतात. म्हणजे यांना आपण म्हणूया भारत माता निष्ठावान डॉक्टर. छज्जर नावाचा हिमाचल प्रदेशचा डॉक्टर आहे. तो म्हणतो की माझ्याकडे गजानन वाघ यायचा, त्याला मी 5 पॉवरची गोळी हे द्यायचा, तो रोज मटण आणि बटर खायचा, पण मी त्याच्यावर काही बंधन आणलं नाही. पुढे 2 महिन्यांनी गजानन आला, त्याला मी 10 पॉवरच्या गोळ्या द्यायच्या. पुढे 6 महिन्यांनी आला, त्याला मी 15 पॉवरच्या गोळ्या द्यायचा. आणि मग म्हणे चौथ्यांदा तो सिरियस म्हणून आणला आणि दुसऱ्या दिवशी मेला. तर मी म्हणे मग माझ्या सिनियर गुरुजींना म्हटलं की गुरुजी, मी तर त्या माणसाला काहीच केलं नाही, फक्त काय त्याचं बिमारी दाबायचा प्रयत्न केला आणि 5 पॉवर 10 पॉवर 15 पॉवर. तर माझे गुरुजी बोलले आपल्याला काय करायला लागते, आपण काय भारत देश थोडी बदलवू शकतो, आपला पैसा कमावून घ्यायचा. तर तेव्हापासून म्हणे मला माझा अंतरात्मा गव्हा देऊ लागला. आता म्हणे पेशंट आला की मी सारं करतो आणि त्याच्यासमोर ते कागद ठेवल्यावर मग म्हणतो की हे काहीच कामाचं नाही, हे सारं बोगस आहे. मग तो माझ्याकडे पाहतो की एवढी मोठी ट्रीटमेंट हे काय आहे. तर मग त्याला समजावून सांगतो की जोपर्यंत तू डाएट बदलणार नाहीस, व्यायाम करणार नाहीस, उपवास करणार नाहीस, ध्यान करणार नाहीस, तोपर्यंत माझे हे औषधं निरर्थक आहे. तर यांना म्हणून मी कॅटेगरी वर्कआउट केली, भारत माता निष्ठावान डॉक्टर. आता ते SSL श्रीवास्तव बिचारे, त्यांनी 30 पुस्तकं लिहिली. 2005 ते देवाघरी गेले. त्यांचा मेरठला दवाखाना होता. त्यांनी तप सेवा शिबिरांचे सर्व कन्सेप्ट मान्य केलेत. परंतु तशाच स्वभावाची एक व्यक्ती तुम्ही नागपूरला गेले की अवश्य भेटा, किंवा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ते शिबिर घेतात या गोपाल शास्त्रीचंच. त्यांचं शिक्षण किती आहे, त्यांचं नाव हरिभाऊ कानडे. त्यांच्या ग्रुपमध्ये तुम्हाला मी जॉईन करून देईन, ते जॉईन व्हा तुम्ही. त्यांचं शिक्षण MBBS MD फोर्सिनिक्स मेडिसिन, बघा ते खूप कठीण असतं. नंतर डीन सिव्हिल सर्जन म्हणून. आणि त्यांनी सर्व विद्यांचा अभ्यास केला, विपश्यना, नॅचरोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद, युनानी. आणि ते म्हणतात की सर्वच विद्या आपापल्या ठिकाणी चांगल्या आहेत, मात्र तप सेवा सिमरन ही सर्वात महान, सिंपल आणि घरगुती विद्या आहे, जी सर्व व्याधीमधून आपल्याला मुक्त करते आणि मरेपर्यंत हसत खेळत जीवन देतं. तर अशा रीतीनं हे लोकांचं आपण काम पाहिलं की आपले डोळे चकित होतात. या विद्येमुळे हसत खेळत मृत्यू येतो. आणि त्याचं उदाहरण कालूभाई सावलिया सांगतात की माझे वडील 90 वर्षाचे, त्यांना 2-3 लाख रुपये खर्च करून दवाखान्यात नेलं आणि डॉक्टर बोलले यांचं आयुष्य 5च तास उरलं. मी म्हणे त्यांची सलाईन आणि ऑक्सिजन काढला. डॉक्टर म्हणजे यांना सुखानं मरूच दे. म्हणे नाही गुरुजी, आता घरी मरतील डॉक्टर साहेब. घरी आणलं, त्यांना एनिमा दिला, तर 4 किलो संडास पडला. आणि आमच्याकडे नाशिकला म्हणे आपल्या सुरतला शेजारी फक्त ते बैलांचं गवत होतं, त्याचा ज्यूस दिला 1 अर्धा कप. पुढे त्यांना संत्रा ज्यूस, हा ज्यूस, तो ज्यूस, हिरव्या पानांचा ज्यूस. तर एका महिन्यात म्हणे वडील उठले. पुढे त्यांनी 10 वर्षे शेती केली. आणि ज्या दिवशी मृत्यू आला त्या दिवशी सकाळी 4 वाजता उठले आणि म्हणे की अरे भाई उठो, आज मुझे 7 बजे भगवान के घर जाना है. त्यामुळे प्रत्येकाला देवाघरी जावं लागतं, पण असं हसत खेळत जाणं ते प्रत्येकाला आवडतं. आणि हीच कथा डॉक्टर गोपाल शास्त्री सांगतात की जो तप सेवा सिमरनचं मन लावून सिद्धांत पाळतो, तर एक बायको म्हणजे ती म्हातारी 90 वर्षाची, नवऱ्याला म्हणते का हो ती चॅनल बदला तुम्ही असे बघता काय, पाहते तर ते देवाघरी गेलेले. तसंच गोपाल शास्त्री दुसरं उदाहरण सांगतात की गजानन वाघ 90 वर्षाचा म्हातारा, तो सकाळी आलाच नाही. मी म्हटलं अरे भाई आज वाघ नहीं दिख रहे. मग ते लोक बोले साहब वो ध्यान में बैठा है. अरे बोले ये कैसा ध्यान हो सकता है. आम्ही म्हणे वाघाच्या रूमवर गेलो तर वाघ देवाघरी पोहोचलेले. तर अशा रीतीनं ही मंगल मृत्यू देणारी साधना आहे. हिचे महान चमत्कार बुद्धीच्या पलीकडे आहेत. शेगावची, खामगावची 20 वर्षाची गीता सर्जने म्हणते की मी आत्महत्या करायचं ठरवलं, कारण मी म्हणे ऑटो इम्युन डिसीज, थायरॉइड, ॲसिडिटीमुळे महात्रस्त झाले आणि रडायची रोज.
आणि काहीतरी भाग्य की मी गोपाल शास्त्रीच्या शिबिरला आले आणि सर्व गोळ्या टाकून दिल्या कचरा डब्यात की आता मरूनच जाऊ. तर आज ती धडधाकड चांगली झाली. तिचं आज वय 26 आहे आणि ती आता तप सेवा शिबिरांची निस्वार्थपणे सेवा करते. तिची क्लिप तुमच्या त्या याच्यामध्ये आहे. तर असे हिचे हजारो चमत्कार पाहिल्यावर मी सुद्धा म्हणजे माझंही वजन 88 किलो होतं. 30 गोळ्या घ्यायचा आणि मी 5 वर्षापूर्वी म्हणू एखाद्या अटॅकनं तर मी पटकन मरून जाईल. मात्र या विद्येमुळे माझं पोट नॉर्मल झालं, गोळ्या बंद झाल्या. आणि मग मी माझ्या मुलीला म्हटलं की अगं देवानं आपल्याला बऱ्यापैकी पेन्शन दिलं, कशाला जास्त लोभ करायचं, मी मेलो तरी बायकोलाही सरकार पोचणार आहे. चल देशासाठी आयुष्य आता वाहून घेतो आणि शालेय सिस्टममध्ये आपण आहार बदलू, लोकांना ह्या गोष्टी परिचित करू. आपल्या मध्य प्रदेश मंत्रालयाप्रमाणे सर्व मंत्रालयामध्ये विद्या लावू. अशा रीतीने आपण समाज परिवर्तन करण्यास सक्षम होऊ. आणि 15 ऑगस्ट 2047 रोजी एकही व्याधीग्रस्त व्यक्ती राहू शकत नाही. फक्त काय होतं की ही ज्याला त्याला फक्त समजावून सांगणं आवश्यक आहे आणि एकवेळा त्याची श्रद्धा आणि निष्ठा बसली की तो त्याचा मार्ग व्यवस्थित चालणार. तर एवढे बोल मी हे 2 शब्द थांबवतो आणि तुम्ही डोळे उघडा. आणि मी तो शेवटचा जो एक विचार मांडला की 15 ऑगस्ट 2047 रोजी एकही व्यक्ती व्याधीग्रस्त उरणार नाही, याच्याबद्दल तुम्ही काहीतरी 2 शब्द बोला. हे सगळं तुमचं ऐकून मी सुद्धा या कार्यामध्ये आजपासून तुम्ही माझे गुरु आहे. आणि ज्या दिवशी आपली भेट झाली एका शिबिरामध्ये आणि त्यानंतर फोनवर आपलं संभाषण चालू राहिलं आणि तप सेवा सिमरन ही काय, याचं बॅकग्राऊंड काय आणि ही विद्या मूळ कुठून आली ही मला अर्धवट फक्त हे खाणं, आहार बदलणं आणि टोमॅटो गाजर वगैरे खाणं म्हणजेच थोडंफार रसाहार करणं म्हणजे आयुष्य बदलणं असं मला वाटत होतं. तसं नाही आहे. ॲक्च्युली तप सेवा सिमरनच्या माध्यमातून व्यवस्थित आहार बदलवला, विचार बदलवले, आचार बदलवले तर काय होऊ शकतं याचे असंख्य उदाहरण तुम्ही मला आज दिले. आणि आजपासून मी या कार्यामध्ये माझ्या सुद्धा माझी पण तुमचा ध्यास धरा, कारण गव्हर्नमेंटला सर्व्हिसला आहे आणि मी पण एक शाळा चालवतोय. मला 2 मुलं आहे आणि माझं बऱ्यापैकी याच्यातून सगळं भागतंय. मग राहिलेलं माझं आयुष्य, माझं आज 45 आहे. मला BP, शुगर, त्याच्यानंतर अनेक वेगवेगळे व्याधी जडलेले आहे. परंतु हे सगळं पाहून मला तुम्ही एक वचन दिलं की येत्या 3 महिन्यामध्ये तुमच्यात बदल पाहिजे. तुम्ही बदल घडून 100% आणणार आहे. तुम्ही मला भरपूर काही बोलले आणि माझ्या मनाला ते लागलं की जर तुमच्यात बदल नाही झाला तर तुम्ही हे कार्य करू शकत नाही. मी पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये 3 महिन्यात बदल करत आणि मग तो समाजाला देण्याचं काम करेन. आणि खरंच एक 15 ऑगस्ट 2047 म्हणजे 2047 रोजी या विद्येचा पूर्ण प्रचार भारतमय मी केलेला असेल आणि वाहून घेतलेला असेल वेगवेगळ्या माध्यमातून. आज मी या ठिकाणी तुम्हाला वचन देतो आणि मी त्या वचनासाठी आजपासून माझ्या कामाला मी लागलोय. अनायासे आपला मूड आलेला आहे तर मी तुम्हाला या विद्येतले काही गूढ गोष्टी सांगतो ज्या आपल्याला काय असं कधी माहीत नसतात. जसं गोपाल शास्त्री सांगता सांगता एक छान गोष्ट सांगतात की एक म्हातारी असते आणि ती सुई शोधते. समजा असं मीच एक गजानन म्हातारा असतो आणि तुमचे 2-4 मित्र तुम्ही माझी खूप कीर्ती गायली असं समजून ते मला भेटायला येतात की मी झोपडीच्या बाहेर सुई शोधतो. मग ते बिचारे 4-5 जण व यांना काय डिस्टर्ब करावं तर तू सुई शोधू लागतात. मग 1-2 तास झाल्यावर तो एक भला माणूस म्हणतो की गुरुजी सुई तर आम्ही शोधतच आहोत पण तुम्हाला आठवत असेल ना सुई कुठं पडली. तर तो मी पटकन म्हणतो सुई तर पोरा घरात पडलेली आहे. म्हणजे महाराज आम्हाला त्या सुद्धा मुख्यकर्णी सांगितलं की तुम्ही फार बुद्धिवान आहात, आम्ही तुमच्या भेटीला आलो होतो. तुमच्यासारखं म्हणे महामूर्ख माणूस आम्ही जगात नाही पाहिला. कारण म्हणे सुई घरात पडलेली आहे आणि तुम्ही ह्या प्रकाशात शोधता, आता काय म्हणावं तुम्हाला.
मग मी म्हणतो की पोरा, आता मी आहो की जग आहे, तू विचार कर. कारण जे आरोग्य आहे ते आपल्या अंतरात्म्यात आहे. आरोग्य, सुख, शांती, समृद्धी अंतरण शोधतो कुठं आपण? लोकांमध्ये, दवाखान्यात, औषधांमध्ये. ही एक गोष्ट सांगतात. दुसरं एक सोपी गोष्ट सांगतात की गजानन वागन त्याच्या बायकोनी 3 वाट्या डाळ बनवली, एक एक वाटी खाल्ली, एक वाटी टेबलावर राहून गेली, फ्रीजमध्ये काही ठेवली नाही. 2 दिवसांनी आले तर ते आंबट झाली होती. आता ते घाईगर्दीत पुन्हा दुसरीकडे गेले, ते विसरले. 15 दिवसांनी जेव्हा आले त्या वाटीत किडे झाले होते. आता यांनी काय केलं, ते किडे मारायसाठी ते औषध टाकलं. काही दिवसांनी पुन्हा दुसरे किडे झाले, काही दिवसांनी पुन्हा तिसरे किडे झाले. मग काय करायला पाहिजे होतं? मग लोकांनी काय करायला पाहिजे? इतकं सोपं. त्यातले ते किड्यायुक्त फेकून द्यायचं आणि वाटीत धुवून ठेवून द्यायची. याचा दृष्टांत असा की आपण, अरे पचन होत नाही, संडास होत नाही, हे घ्या, ते औषध घ्या, हे चूर्ण घ्या, ते चूर्ण घ्या. सिंपल एनिमा घ्या आणि पोट साफ करा, वमन करा, वरचा भाग साफ करा, एनिमा आपलं जलनेती करा, नाक साफ करा. म्हणजे ही गोष्ट समजावून सांगतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे ते गुरुजी सांगतात कि सुदाम मुख्य गर्जी तुम यहाँ 7 दिन के लिए आए हो. मैं ये तो दावा नहीं करता कि तुम रोग से भले हो जाओगे, लेकिन तुम रोग से निर्भय बनोगे. क्योंकि पहले तुम जो बातें तुम्हें यहाँ सिखाई जा रही, अपने बुद्धि के स्तर पर अनुभव करो, फिर उसका अनुभव लो. आणि 7 दिवसात काय होतं की तुमचा BP, शुगर डाऊन झालेली असतं, तुम्हाला ती विद्या बरीचशी लक्षात आलेली असतं, ध्यानाचं महत्त्व समजलेलं असतं. आता अनायाशी तुम्हाला ध्यानाचं एक छोटंसं उदाहरण सांगतो. हे ब्रह्मकुमारीमधलं उदाहरण आहे. मोहिश गुप्ता कोणी डॉक्टर आहेत, ते म्हणतात की मी प्रसिद्ध हार्टचा डॉक्टर, आणि एका दिवशी मीच बेहोश पडलो. आणि मग मला चेक केलं, अमेरिकेतून चेक करून ते हे ब्लड काय ते आलं, तर माझ्या मेंदूत म्हणे 1 गाठ झालेली, आणि 19 पैकी 18 औषधं रिजेक्ट, फक्त एकच इंजेक्शन ॲक्सेप्ट करत होतं तो मेंदू. तर 3 महिने म्हणे मला ते इंजेक्शन घेतलं मी, आणि ती जूनमध्ये गाठ गायब झाली आणि मी निश्चिंत झालो. पुन्हा म्हणे ती, मला वाटलं आता ती गाठ येणार नाही, पण जानेवारीत ती गाठ पुन्हा आली. आणि मग म्हणे माझ्या अंतरात्म्यात मला जाणीव झाली की आम्हाला शाळेमध्ये ब्रह्मकुमारीचं ध्यान शिकवलं होतं. मी म्हणे पुन्हा 3 महिने औषध घेतली आणि त्यासोबत ध्यान केलं, आणि ते ध्यान केल्यावर, आणि अजूनही नियमितपणे ध्यान करतो. आज म्हणे 20 वर्ष झाले, पुन्हा ती गाठ आली नाही. म्हणजे बरेचदा आपण काय म्हणतो, कुठं ध्यानाला वेळ आहे हो, कोण ध्यान करेन, किती का करावं, काय ध्यानाचा आणि खाण्याचा काय संबंध आहे. तर ह्या अशा अनेक गूढ गोष्टी आहेत. दुसरी गोष्ट, तिथं छान समजतात लोक. बरेचदा सिवर अस्थमाने मरताना आपण पाहतो. तर ते सांगतात की गजानन वागला, सर्दी पडसं झालं, खूप शेंबूड यायला लागला, डॉक्टरकडे गेले. अरे हे व्हायरल इन्फेक्शन आहे, हे घ्या 15 दिवसाच्या गोळ्या. मग गजानन वाघ 15 दिवस इमानदारीने गोळ्या घेतात, आणि 16व्या दिवशी जातात की डॉक्टर तुम्ही फारच चांगले, तुम्ही काय केलं, मला 15 दिवसाच्या गोळ्या दिल्या, 3 दिवसात माझा शेंबूड थांबला. पण आता काय होतं की मुख्यकर साहेबाच्या घरी जायचं म्हटलं तर थोडा दम लागतो. अरे हे वातावरणच असं आहे, घ्या 15 दिवसाच्या गोळ्या आधी. म्हणजे गजाननचा जो शेंबूड होता, जी घाण बाहेर पडत होती, ती आता काय झालं, कढीसारखी घट्ट झाली, आणि ते आता बेडक्याच्या रूपात किंवा दम्याच्या रूपात बाहेर पडतं. आता पुन्हा गजानननं 15 दिवसाचं औषध घेतलं, आता ती काय झाली, सिमेंटसारखी पक्की झाली. तो शेंबूड काय झाला, आतमध्ये प्लास्टरिंग झालं. मग आता गजानन म्हणतो, डॉक्टर तुम्ही तर खूप चांगले आहे, पण आता मला म्हणे असं झालं की घराबाहेर 4 पावले टाकायचे म्हटलं तर चालणंच होत नाही. मग डॉक्टर म्हणलं हा घ्या पाईप, म्हणजे टेम्पररीली. मग झालं म्हणे मी दम्याचा सिवर पेशंट. म्हणजे जो चांगला धडधाकट माणूस होता तो दम्यामध्ये रूपांतर झाला. गजानननं काय करायला पाहिजे होतं, तो शेंबूड पडू द्यायला पाहिजे होतं. आता झालं गेलं ना, आता देवाला नवस कर की हे देवा मला खूप खूप मरणप्राय ताप येऊ दे, आणि त्या तापामध्ये संयम ठेवून
झोपून राहायचं, बायकोला डोक्यावर पट्ट्या ठेवायला सांगायचं, संत्र्याचा मोसंबीचा ज्यूस घ्यायचा व्हिटॅमिन सी युक्त, आणि तो ताप वाढून वाढून एवढा वाढेल की काळं निळं शरीरातलं घाण बाहेर पडेल आणि तो दमा पण बाहेर पडेल. असंच ते सांगतात. कॅन्सरबद्दल निर्भयता. अरे कॅन्सर झाला, कॅन्सरला काही घाबरू नका म्हणे. प्रत्येक माणसाच्या शरीरात कॅन्सर, टायफॉईड, सर्व HIV सर्व जीवाणू असतात, फक्त ते ॲक्टिव्ह नसतात. तर गजाननच्या हातावर गाठ झाली. गजानन डॉक्टरकडे गेला की जरा अंग कणकण करत आहे. डॉक्टरने ते अंग कणकण करायचं तर दिलं औषध, पण अरे हे गाठ आहे, हे गाठ आहे. पण डॉक्टर साहेब ही 20 वर्षापासून आहे. नाही मला शंका वाटते, नाही मला शंका वाटते. आता मला घाबरून मी डॉक्टरच्या पुढे घाबरलो. मग काय करायचं? आपण याची बायोप्सी करून पाहू. वास्तविक म्हणे पूर्वी प्रत्येक बाईला 10-15 पोरं होतं. एखादं पोरगं नालायक निघायचं, मंदबुद्धी निघायचं, पण चालून जात असे. पण तसंच शरीरात अनेक प्रकारचे जंतू असतात, तर हे थोडेफार जंतू फिरत राहतात. पण याच्याकडे लक्ष दिलं, मग 15 दिवसांनी रिपोर्ट आला कॅन्सर आहे. मग आता काय? हे गाठ काढून टाका. मग गाठ कापली. डॉक्टर साहेब आता झालं ना? नाही, आता रेडिएशन द्यावं लागेल. म्हणजे गजाननला जर अक्कल असती तर पहिले डॉक्टरला एक थापड मारली असती की मूर्ख माणसा तू काय बोलला होता, कापलं की संपलं, आता म्हणतो रेडिएशन घे. पण आपण काय डॉक्टरच्या पुढे एक शब्दही बोलत नाही. मग झालं, रेडिएशन घेतलं. डॉक्टर साहेब झाला आता? नाही, आता तुमच्या शरीरात जर हे जंतू असले तर आता तुम्हाला ते केमोथेरपी घेणं आवश्यक आहे. मग गजाननला केमोथेरपी चालू करतात. गजाननचे केस जातात, हे होतं. आणि गजानन कॅन्सरने मरो की ना मरो, गजाननच्या एक थेंब रक्तात ज्या 11,000 व्हाईट ब्लड पेशी असतात त्या बिचाऱ्या केमोथेरपीत मरतात. त्या 600-700च राहतात. आणि गजानन दुसऱ्या कुठल्या तरी आजाराला बळी पडून देवाघरी जातो. हेच म्हणे, जर गजाननमध्ये दान धर्म सेवावृत्ती असली तर गजाननच्या 60 ट्रिलियन पेशी ताकदवर राहतात. किती? 60 ट्रिलियन. आणि मग त्या पेशी या कॅन्सर पेशींना खाऊन टाकतात. आणि हे तुम्हालाही माहीत आहे की 2016 साली कोण ओशुमी म्हणून जपानच्या माणसाला कॅन्सर मुक्तीवर उपवास यासाठी नोबेल पारितोषिक भेटलं. तर तो हा कन्सेप्ट आहे. म्हणजे जेव्हा समाजामध्ये आपण लोकांमध्ये कॅन्सरची याची निर्भयता आणू, ह्या अस्थम्याचा अवेअरनेस करू, किंवा लहान पोरं, आता तुम्हीच खूप गुणवान आहात, त्या मुलाला तुम्ही एनिमा देता, ज्यूस पाजता आणि त्याला खूप रिलॅक्स वाटतं, तर हा समाजाला फार मोठा संदेश आहे. कारण आता इथे दुधाचं आख्यान काढू नये, परंतु स्वतः आपले उपमुख्यमंत्री अजित पवार साहेबच बोलले होते की अहो का भारताची दूध क्षमता आहे 10 कोटी लिटर दिवसाची, आणि दूध किती गोळा होतं? 23 कोटी लिटर. म्हणजे सरळ 13 कोटी लिटर हे डिटर्जंटचं दूध आहे. मग हे दूध आणि प्लस म्हशींना दूध देण्यासाठी ॲसिटोलिन इंजेक्शन दिलं जातं, ॲसिटोसिन. त्याच्यामुळे मुलींची जे मासिक पड आहे ती डिस्टर्ब झालेली आहे आणि ही समस्या तिथून उद्भवली. पण हे कोणी सांगत नाही की मुलींना दूध सोडून द्या, चांगल्या व्हा. तर जेव्हा ही जनजागृती होईल, हा समाज बदलेल, येणारी पिढी चांगली होईल. आणि ते दुःख किंवा ते जे प्रतिकार आहे तो कोणाला तरी स्वीकारावंच लागेल. भगत सिंग किंवा वीर सावरकर यांनी गळफास लावून दुःख भोगलं, पण आपल्याला मानसिक क्रांती करून हे देश बदलावं लागेल. आणि हे जे नरेंद्र मोदी साहेब आहे ते एक चांगलं म्हणतात की सबका साथ सबका विकास. जेव्हा आपण सर्व याच्यात सहभागी होऊ. आणि त्यांनी 2 चमत्कार केले. एक म्हणजे वंदे भारत ट्रेनमध्ये एकही टाचणी परदेशातली नाही. तसंच सुभाष पाळेकर कृषी पद्धती जी आहे ती जर व्यवस्थित राबवल्या गेली तर 1 किलो युरियासुद्धा 2047ला घ्यावं लागणार नाही. आत्मनिर्भर भारत. तर अशा रीतीनं आपण जेव्हा तप सेवा सुमिरन लोकांपर्यंत पोहोचू तर एकही व्याधीयुक्त व्यक्ती राहणार नाही. तर आता तुम्ही मला आज गजानन वाघसरांनी मला जे काही माझे गुरु आहे
त्यांनी अनेक वेळा त्यांच्या बोलण्यात गेली 3 महिन्यापासून आम्ही कॉन्टॅक्टमध्ये आहे. तर सुभाष पाळेकरांची ती जैविक शेती, विषमुक्त शेती, आणि मी तोच विचार करायचो की हे तप सेवा सिमरण एका सांगताय आणि आहार पद्धती सांगताय आणि परत सुभाष पाळेकर करताय, हे अशी काही खिचडी करताय. पण मला आज त्याचा उमगलंय की आपण जे खातोय ते विषयुक्त खातोय आणि आपलं जर आहार बदलायचा असेल तर विषमुक्त आहार आपल्याला करावा लागेल. आणि हा विषमुक्त शेती करण्याचं काम सुभाष पाळेकर करताय. पण इनडायरेक्टली की याचं कनेक्शन आहे. म्हणजे तुमची शेती जर चांगली सशक्त झाली, बलवान झाली, विषमुक्त झाली, तर आपण विषमुक्त फळं अन्न खाऊ आणि आपली पुढची पिढी सुदृढ होईल. हा कुठेतरी या शेतीचा, मातीचा आणि ह्या नातीचा संबंध आहे. मला खूप आनंद वाटला की खरोखर मी जे तुम्हाला सकाळी बोललो होतो की तुम्ही मला भारत मातेने तुम्हाला पाठवलं, तर तुम्हाला वाटलं असेल की हा मनुष्य काय काय थापा मारतो. पण आता आपण म्हणूया जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. जय भारत म्हणा माझ्यासोबत, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. ओके, थँक्यू. खूप आनंद वाटला मला.